सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर आता 2 दिवसांमध्ये पीक विमा अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, पुणे, बीड तर पीक विमा मंजूर झालेले जे की जिल्हे तालुके आहे, पहिला टप्पा वाटपास सुरुवात झालेली आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये व या तालुक्यांमध्ये। तर आताची सर्वात मोठी बातमी, तर आता पीक विमा संदर्भात एक पीक विमा आता मंजूर झालेला आहे। तर आता 2 दिवसांमध्ये जे की पीक विमा वाटपास पहिला टप्पा इथं सुरू होणार आहे। तर यामध्ये अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता यामध्ये पुणे, बीड तर अशा जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। तर आता यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे? तुम्हाला जर पीक विम्याचे पैसे मिळालेले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिला जो टप्पा आहे ते येत्या 2 दिवसांमध्ये पहिला टप्पा वाटपास सुरुवात होईल। तर पैसे कधीपर्यंत इथे येणार आहे? ज्यांचे अर्ज इथं मंजूर झालेले आहे, बँकेची प्रक्रिया सुरू आहे, तर येत्या 48 तासांमध्ये इथं येत आहे। 72 ते 48 तासांमध्ये काही शेतकऱ्यांना आधीच पैसे इथं जमा झालेले आहेत। यानंतर आता उर्वरित जे काही टप्प्याटप्प्याने इथं पैसे मिळतील। तर आता तुमचं नाव तपासण्यासाठी पीक विमा या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे। पीक विमा 2026 असं टाकलं तरी चालेल। गुगलवरती ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा, आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून। तर आता यामध्ये टोटल क्लेम पेड म्हणजे तुमचा क्लेम अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे, ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। काय झालेलं आहे? पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। यामध्ये यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, बीड तर लातूरमधील काही तालुके, धाराशिवमधील काही तालुके आणि पुण्यामधील काही तालुके। तर आता तुमच्या तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार आणि तुमच्या गावानुसार तर आता हे टप्प्याटप्प्याने पैसे इथं वितरित केले जाणार आहेत। तर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने इथं जमा होणार आहेत। तर आता यामध्ये पेंडिंग जे काही जिल्हे आहे, तर या जिल्ह्यात काय लागणार आहे? टाईम लागणार आहे। तर हे जे काही जिल्हे पेंडिंग आहे, तर आता यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा हे जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे। सिंधुदुर्ग झाल्याच्या नंतर इथे आपलं रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, जालना, परभणी तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यानंतर हिंगोली, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर असे जिल्हे आहेत। तर आता जे काही सर्व जिल्ह्यातील जेव्हा रिपोर्ट कंप्लीट येतील, म्हणजे तुमचे जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यामध्ये जेव्हा सर्वे कंप्लीट झालेले आहे, तर आता पीक विमा कंपनीकडून क्लेम इथे रिलीज झालेला आहे। काही जिल्ह्यांमधील बाकी आहे, एकाच जिल्ह्यात जे काही पेड इथं आहे। तर आता जे काही जिल्हे आहेत, तर यामध्ये 7 ते 15 दिवस पैसे जमा होण्याकरिता तर टाईम लागू शकते। पैसे न आल्यास काय करावे याचे आहे, म्हणजे ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर यांनी बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तपासा, बँक खाते चालू आहे की नाही चेक करा, KYC पूर्ण आहे की नाही चेक करून घ्या, पीक पाहणी केली की नाही, तुम्ही पिकाची नोंद जर केलेली नसेल, म्हणजे पीक पाहणी जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येण्यास इथं अडचण जाऊ शकते। तर यामध्ये जे काही तालुका कृषी कार्यालय पीक विमा कंपनी हेल्पलाईन नंबर जे की तुम्हाला दिलेला आहे 1447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या पिकांची तक्रार करू शकता। तर आता यामध्ये जे की कापूस 8 ते 25,000 रुपये, सोयाबीन 6 ते 18,000 रुपये, तूर 7 ते 22,000 रुपये, भात 5 ते 15,000 रुपये, बाजरी आणि ज्वारी तर यामध्ये 3 ते 10,000 रुपये। तर याप्रमाणे जे काही शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे। तर आता तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक होतं तुम्ही चेक करा, तर याप्रमाणे भरपाई इथं येतील। तर आता जास्त नुकसान असेल तर जास्ती भरपाई तुम्हाला इथं देण्यात येणार आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना वेगवेगळी भरपाई इथं देण्यात येईल, तर कंपल्सरी नाही की एवढीच मिळेल म्हणून। तर आता तक्रार करण्यासाठी तुम्हाला जे की हेल्पलाईन नंबर आहे 1447 तर इथं तुम्हाला यासाठी लागणारे जे की आता तुमचं पीक विमा प्रतिनिधी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, त्यांना आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 आणि पीक विमा फॉर्म भरल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचं आहे जिथं पीक विमा सेंटर आहे। तर आता यामध्ये पीक विमा मंजूर प्रक्रिया, तर आता ज्यांचे शेतातील सर्वे कंप्लीट झालेले आहे 33% पेक्षा जास्त नुकसान आहे,
ऑनलाईन अर्ज हप्ता भरलेला आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, पीक विमा कंपनी, त्याचप्रमाणे जिल्हा समिती मंजुरी दिलेली आहे, ज्यांची ई पीक पाहणी केलेली आहेत. तर आता यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आता सर्वांनाच पैसे मिळतील का? तर नाही, सर्वांना पैसे तर येणार नाही आहे. जे शेतकरी यामध्ये पात्र आहेत तर अशांनाच येणार आहे. किती दिवसात पैसे इथे येतील? तर यामध्ये मंजूर झाल्यानंतर 2 ते 15 दिवस इथं मिनिमम लागू शकते. त्यानंतर अर्ज न केल्यास पैसे मिळते का? तर ज्यांनी कोणी अर्ज केलेला नाही तर अशांना पैसे तर येत नाही. तर आता महाराष्ट्रात एकूण 36 जिल्ह्यांपैकी जे काही वाटप सुरू झालेले आहे, काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये येत आहे, काही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यांमध्ये, तिसऱ्या टप्प्यांमध्ये याप्रमाणे पैसे ते येतील. जर पैसे अडकले असतील तर तुम्ही बँक खाते ॲक्टिव्ह आहे की नाही तपासून घ्या, आधार लिंक आहे का नाही, IFSC कोड बरोबर आहे की नाही. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजना या ऑफिशियल पेजवर जाऊन स्टेटस देखील चेक करता येणार आहे. त्यानंतर अप्रूव्हल आहे की नाही, तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की नाही चेक करा. लगेच तुम्ही तक्रार करा ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल. सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल.